गो भाई. आई माईक करते गाडीची बिचारी ड्यूक. माझी पण ड्यूक असंच मी डार 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 करून त्याची वाट लावली आणि वाट लावून तिला विकायची पाळी आली. मला वाईट वाटतंय. मी अजूनही तिला मिस करतो यार भाई. ते ड्यूक KTM ला एवढं आहे ना भाई, म्हणजे काय बोलतात त्याला, मेंटेनन्स बाप आहे बाबा. आणि एवढी महागडी आहे ती KTM भाई. माझ्या तर नाही बाबा, मला नाही जमत KTM. माझी होती पहिली ड्यूक. म्हणजे KTM कंपनी खराब नाहीये, टू बी ऑनेस्ट खराब नाही, मी खराब बोलत नाही, बट मेंटेनन्स खूप आहे भाई. त्याचे पार्ट झालं, त्याचे सर्व्हिसिंग कॉस्ट झाले, खूप खूप डेंजर आहे. अँड तुमच्याकडे KTM असेल गाईज, म्हणजे KTM कंपनीची गाडी असेल, ड्यूक असू दे नाही तर RC असू दे, तुम्ही सर्व्हिसिंगला बाहेर देऊच नका. इफ तुम्ही बाहेर दिली सर्व्हिसिंगला, तुमची जी ते काम काढणार आहे ना वन साइड, मी लिहून देतो एवढा काम काढणार आहे ना की तुम्हाला ती बाईक विकायची पाळी. पर्सनल एक्सपिरियन्स आहे भाई. दुसरी गोष्ट, एक्झॉस्ट वगैरे तर बिलकुल लावू नका. ड्यूक 125 ना, तिला तर लावूच नका भाई. बेकार सीन होतो, बेकार. तरी तुम्हाला तुमच्या गाडीची काळजी असेल तर तिला नीट ठेवा, प्रॉपर सर्व्हिसिंग करा, प्रॉपर सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस करा अँड एन्जॉय करा गाड्यांसोबत मस्करी नाही करू काही. तिच्यावरती विकायची पाळी आहे ना तेव्हा भाई, आई शपथ मला लय वाईट वाटलं होतं. माझी पहिली गाडी होती ती.